बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। खंडाळा गावातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीचा सापाच्या दंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे। सणासुदीच्या काळात आपल्या घरी आलेल्या या मुलीच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा गावात घडली। आरोशी पडघान नावाची 8 वर्षांची मुलगी बाहेरगावी वसतिगृहात शिकत होती। सणासुदीच्या निमित्ताने ती आपल्या आईवडिलांकडे घरी आली होती। घरी आल्यापासून तिला 2 दिवसांपासून ताप येत होता, त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल केले। उपचारानंतरही ताप कमी होत नसल्याने त्यांनी तिला घरी आणले। रात्री 12 वाजताच्या सुमारास आरोशी झोपेत असताना अचानक म्हणाली, "आई, माझ्या गालाला काहीतरी चावले." तिच्या आईला वाटले की उंदीर किंवा तत्सम काहीतरी चावले असेल। त्यांनी तिला पाणी पाजले। काही वेळातच आरोशीचे डोळे पांढरे झाले आणि तिला फिट आल्यासारखे वाटले। घाबरलेल्या आईवडिलांनी तात्काळ तिला पहाटे 2 वाजता मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या घटनेने तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला। शवविच्छेदन अहवालात आरोशीचा मृत्यू सापाच्या दंशामुळे झाल्याचे समोर आले। संतोष पडघान यांना एक मुलगा आणि 2 मुली होत्या, त्यापैकी ही दुसऱ्या क्रमांकाची मुलगी होती। या दुर्दैवी घटनेने खंडाळा गावात शोककळा पसरली आहे। घटना पुन्हा एकदा दाखवून देत आहे की ग्रामीण भागात सर्पदंशांचे धोके किती गंभीर आहेत। या चिमुकलीच्या मृत्यूने पडद्याण कुटुंबावर आणि संपूर्ण गावांवर दुःख कोसळले आहे।